महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात। संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधला संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। अदानींवर अमेरिकेमध्ये दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी त्यांना अटक करण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करतायत, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपनं काश्मीर भारतातून विलग करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योगपती सोरोस यांच्याशी काँग्रेसचे संबंध असल्याचा आरोप सुद्धा केलाय। संसदेतलं कामकाज ठप्प असून आता राज्यसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी इंडिया आघाडीने प्रस्ताव सुद्धा दिलाय। पाहूयात। दिल्लीमध्ये थंडीने पुन्हा डोकंवार काढला असलं तरी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे। अदानी प्रकरणी लोकसभेत चर्चेची मागणी करत काँग्रेसने सुरुवातीला वातावरण चांगलंच तापवलं। त्यानंतर भाजपाकडून जॉर्ज सोरोस या प्रकरणावरून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। काय आहे जॉर्ज सोरोस प्रकरण? अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिक संस्थेच्या सोनिया गांधी सहअध्यक्षा या संस्थेला जॉर्ज सोरोस यांच्याकडून फंडिंग होत असल्याचा भाजपचा आरोप। या संस्थांच्या माध्यमातून काश्मीर विरोधी आणि पाकिस्तान समर्थनार्थ बाबी घडत असल्याचा आक्षेप राहुल गांधी ज्या संस्थेच्या अहवालावरून आरोप करतात त्या संस्थेला सोरोस यांचं फंडिंग, भाजपचा दावा। सोरोस यांच्यासोबत देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, भाजपचा आरोप। 8.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जॉर्ज सोरोस आहेत तरी कोण हे सुद्धा जाणून घेऊया। कोण आहेत जॉर्ज सोरोस? जॉर्ज सोरोस अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती, हंगेरीत यहुदी परिवारात जन्म, दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिमी देशात। शेअर बाजारातून सोरोस यांनी 44 अब्ज डॉलर्स कमावले। सोरोस यांनी हजारो शाळा, रुग्णालये उभारली। लोकशाही आणि मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांना मदत। 1979 साली सोसायटी फाउंडेशनची निर्मिती, 120 देशात काम। 1992 साली शॉर्ट सेलिंगमुळे बँक ऑफ इंग्लंड बुडवल्याचा ठपका। 2002 साली फ्रान्स कोर्टाकडून बेकायदेशीर व्यापारासाठी 23 लाखांचा दंड। अमेरिकेत बेसबॉल, इथलीत फुटबॉल टीमवरून वादात। जॉर्ज बुश यांना हरवण्यासाठी 125 कोटींचा खर्च। इंग्लंडमध्ये ब्रेक्झिट विरोधात अभियानासाठी 4 लाख पाऊंड खर्च। अनेक देशात राजकारण आणि समाज प्रभावित करण्याचा आरोप। सोरोस यांच्या विरोधात अर्मेनिया, रशिया, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, हंगेरीतही अभियान। 2020 साली मोदी, ट्रम्प, शी जिनपिंग आणि पुतिन यांचा हुकुमशहा उल्लेख। जगभरात अनेक माध्यम कंपन्यांमध्ये सोरोस यांची भागीदारी। न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, AP, CNN, ABCत भागीदारी। भारत आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, सन टीव्हीत कोट्यावधींची गुंतवणूक। पंतप्रधान मोदींच्या धोरणाचे टीकाकार, CAA कलम 370 हटवल्यानंतर टीका। पेगासस शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसा, अदानींसारखी प्रकरणं संसदेच्या काळात विदेशी फंडिंग आणि सोरोस यांच्या सांगण्यावरून काँग्रेस काढते असा भाजपचा आरोप आहे। देशातील सरकार पाडण्याचा हा कट असल्याचं सांगत यावर काँग्रेस नेत्यांशी सोरोस यांचे काय संबंध आहेत असा सवाल करत भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं प्रियंका गांधींनी उत्तरही दिलंय। चेयरमैन साहब ने पूरी कोशिश कर भी रहे हैं। यह कांग्रेस के लोग आप देखिए शुरू से नकारात्मक राजनीति कर रहे हैं। देश के तोड़ने वाले जो हैं उनके साथ खड़े होते हैं। देश किस प्रकार से कमजोर हो उसके साथ खड़े होते हैं। विदेशी ताकतों के साथ खड़े होते हैं। जब इतना बड़ा षड्यंत्र कांग्रेस पार्टी और विपक्ष के लोग कर रहे हैं तो अवश्य रूप से इन मुद्दों पर चर्चा होनी चाहिए। सोरेस ने किस प्रकार से जो नैरेटिव तैयार किए हैं मोदी जी के खिलाफ, केंद्र सरकार के खिलाफ और दुनिया के तमाम अन्य देशों के खिलाफ, और उनके NGO में जिस प्रकार से कांग्रेस के वरिष्ठ नेता, पदाधिकारी हैं, उनके पास जवाब नहीं है। इसलिए विपक्ष इस समय न केवल बेअंदाज है बल्कि अनुशासनहीनता की पराकाष्ठा को वो पार कर रहा है। जो ये सारा जो भी कर रहे हैं ये इसीलिए कर रहे हैं क्योंकि ये अडानी पर बहस नहीं चाहते। सीधी सी बात है, ये जानते हैं कि घूस दिया गया है, ये जानते हैं कि आज देश की जनता तरस रही है। जो बिजली के बिल उनको आ रहे हैं, लोगों को, गरीब लोग हैं वो दे नहीं पा रहे हैं, और इतने बड़े बड़े बिल आ रहे हैं क्योंकि इन लोगों ने घूस खाई है। और ये जानते हैं कि इस पर बहस नहीं कर सकते, इसलिए छिप रहे हैं, इसलिए रोज रोज कोई ना कोई बहाने ये सदन को बंद कर रहे हैं। दुसरीकडे लोकसभेत आणि राज्यसभेत अदानी प्रकरणी चर्चेवरून आक्रमक असलेले विरोधक कामकाज चालत नसल्यानं सातत्यानं संसदेबाहेर निदर्शनं करताना पाहायला मिळत आहे। यात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड
हे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस बजावली। इंडिया आघाडीतील 60 खासदारांनी या अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे। यावर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांच्या या कृतीचा निषेध केलाय। सभागृहात एनडीएचं बहुमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अगर हमारी सुनवाई भी नहीं होती है, अगर जो हम कह रहे हैं उसका पूरा नज़रअंदाज किया जा रहा है और जो सरकार के जो एमपी बैठे हैं वो जिस भाषा का इस्तेमाल करते हैं हमारे नेताओं को लेकर और उनको प्रोत्साहित किया जाता है कि बोलो बोलो, किसके बारे में बोलो, बोलते जाओ, तो ये अच्छा नहीं देता। उपराष्ट्रपति जी के खिलाफ में जो नोटिस सर्व किया है, सबसे पहले मैं उस नोटिस सर्व करने वाले 60 एमपी जिन्होंने साइन किए हैं उनका इस कदम को मैं खंडन करना चाहता हूं। दूसरी, हमारे पास पूरा बहुमत है, एनडीए सरकार के पास पूरा संख्या है। सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही आक्रमक पवित्र्यात दिसतात। 72 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यसभेत सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आलाय। हिवाळी अधिवेशनात 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या काळात दोनही सभागृहात संविधानावर चर्चा होणं प्रस्तावित आहे। मणिपूर, संभल हिंसाचार यांसारख्या मुद्द्यांवर अनेक प्रश्नांवर चर्चा अजूनही प्रलंबित आहे। मात्र सध्याची स्थिती पाहता अधिवेशन 20 डिसेंबर पर्यंत चालणार की याच गदारोळामध्ये संपणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।